आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडीतील विठ्ठल मंदिरात भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेतला। आषाढी एकादशीच्या पहाटे विठ्ठल रखुमाईची पूजा झाली। भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले। यावेळी भाविकांनी प्रचंड गर्दी करून दर्शन घेतले। यात महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या। यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। मंदिर परिसरामध्ये मोठ्या क्षमतेच्या विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली असून संपूर्ण विठ्ठल मंदिराची साफसफाई करण्यात आली। तसेच आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणीही करण्यात आली होती। नदीपात्रातील शंकर महादेवाचे मंदिरही आकर्षक रंगाने आणि विविध फुलांनी सजवण्यात आले होते। या ठिकाणी नागरिक उत्सुकतेने दर्शन घेण्यासाठी येतात। तसेच नदीपात्रात फुलं सोडून शंकराची पूजा करतात। अवघ्या काहीच अंतरावर हे मंदिर असल्यामुळे भाविक तेथेही आकर्षित होतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही लहान मुलांसाठी विविध खेळांच्या गाड्या, पाळणे, खाद्यपदार्थांची दुकाने आणि इतर जत्रेत मिळणाऱ्या वस्तूंची दुकाने उभारण्यात आली होती। आपल्या दुकानात माल लावण्यासाठी विक्रेत्यांची लगबग सुरू होती, तर लहानग्यांनी सकाळपासूनच खेळणी खरेदी करण्यासाठी आणि पाळणे खेळण्यासाठी गर्दी केली। आषाढी एकादशीच्या दिवशी लहान मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकही विठुरायाच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे मंदिर परिसरात वारीचेच वातावरण दिसून येत होते। तर गोष्टींमध्ये ऐकलेल्या विठुरायाला जवळून पाहायला मिळाल्याबद्दल मुलांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले। दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना ठिकठिकाणी तुळशी रोपे, खिचडी, फराळ, प्रसाद यांचे वाटपही करण्यात आले। याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। आता निश्चिंतीने पावलो विसावा, 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 आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा, खुंटलिया धावा कृष्णेची, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। शेवटचा दिस गोडवा, शेवटचा दिस गोडवा, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास। कौतुक वाटे जालिया वेचाची, कौतुक वाटे जालिया वेचाची, कौतुक वाटे जालिया वेचाची, नाव मंगळाचे देणे गुणे याजसाठी केला
केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हाव, शेवटचा दिस गोड व्हाव, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी, आता दिवस चारी खेळी मेरी, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस, शेवटचा शेवटचा दिस गोड व्हाव, शेवटचा दिस गोड व्हाव, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हाव, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड व्हाव, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास, यादसाठी केला होता अट्टहास. काश्मीर विषयावरील त्रिसदस्यीय समितीचा अहवाल फुटीरतावादाला खतपाणी घालणारा असून सरकारने तो स्वीकारू नये असे प्रतिपादन भाजपचे खासदार तरुण विजय यांनी केले. भाजपच्या शहर कार्यालयाला तरुण विजय यांनी भेट दिली. यावेळी विकास मटकरी, मेधा कुलकर्णी, धीरज घाटे आदी उपस्थित होते. सुन्नी वहाबी असलेले काही मुस्लिम सोडले तर गुजरात, लडाखी, बकर, श्रीनगर येथील मुस्लिमांना भारतातच राहायचे आहे, ते त्यांच्याबरोबर नाहीत. काही मोजक्या लोकांसाठी आणलेला हा अहवाल फुटीरतावादी असून त्यामध्ये प्रामाणिकपणा नाही. तो देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोजा आणणार आहे, त्याचबरोबर तो धक्कादायक आणि चिथावणी देणाराही आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. या समितीने हा अहवाल हुरियतच्या कार्यालयात बसून तयार केला असून या माध्यमातून फुटीरतावाद्यांचा अजेंडा सरकार घेऊन चालले आहे. देशाला जोडण्याचा, काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार तुम्ही आम्हाला द्या असे ते म्हणाले. या अहवालात काश्मीरशी इतर भागांचा संबंध वाढवणाऱ्या शिफारशी केल्या आहेत. 370 कलमच लागू केले पाहिजे असे त्यात म्हणले आहे. तसेच IAS आणि IPS यांच्या नियुक्तीचा कोटा आणखी कमी केला जावा असे त्यात सुचवल्याचे त्यांनी नमूद केले. आधीच स्वायत्ततेच्या नावाखाली काश्मीरमध्ये 2 ध्वज निर्माण झाले आहेत. त्यातून सरकारकडून त्यांना अधिक अनुदान मिळते. तेथे वेगळा कायदा निर्माण केला आहे. देशाचा कायदा तेथील विधानसभेने मंजूर केल्याशिवाय लागू केला जाणार नाही अशी परिस्थिती आहे. एवढे स्वातंत्र्य देऊनही तेथून 5 लाख हिंदू कुटुंबांना अपमानित करून हाकलून दिले आहे. त्यांना परत आणण्याविषयी या अहवालात एक अक्षरही
काही लिहिलेलं नाही अशी टीका त्यांनी केली. पुढे ते म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरला या अहवालात पाकिस्तान प्रशासित काश्मीर असे नाव समितीने दिले आहे. हा शब्द पाकिस्तान सरकार त्या भागासाठी वापरतो. त्यामुळे हे प्रतिनिधी हुरियतचे आहेत की भारताचे हे त्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे. 1953 पूर्वीची स्थिती पुन्हा निर्माण व्हावी असे शब्दप्रयोग केले जावेत असे सुचवून मुख्यमंत्री आणि राज्यपालांना सदरे रियासत आणि वजीर आझम असे शब्द पुन्हा एकदा मागच्या दरवाजाने ते आणू इच्छित आहेत असा आरोप करत हा अहवाल कोणत्याही भारतीय देशभक्ताला प्रसन्न करणारा नाही. तो देशापासून वेगळा होणाऱ्या देशद्रोहांना प्रसन्न करणारा आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. अमेय प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध लेखिका डॉक्टर स्वप्ना पाटकर यांच्या जीवन फंडा या पुस्तकाचे प्रकाशन विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी, अभिनेत्री मानसी नाईक, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर यावेळी उपस्थित होते. तावडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर लागलेली आग असतानाही आपल्या जीवाची पर्वा न करता मोहन मोरे यांनी ड्युटी महत्वाची मानली. अशा आपत्कालीन परिस्थितीत जीवाची बाजी लावणाऱ्यांच्या आयुष्याचा फंडा समजून घेतला पाहिजे. डोळ्यात अंजन घालणाऱ्या या घटना जीवनात उपयोगी ठरतात. सध्या कम्युनिटी लिव्हिंग मध्ये चलता आहे असा दृष्टिकोन दिसत आहे. कम्युनिटी लिव्हिंग स्ट्रॉंग होत असताना सिस्टीमही स्ट्रॉंग झाली पाहिजे. कॉर्पोरेट कल्चर बरोबरच सरकारी वर्क कल्चरमध्ये आपत्तीवेळी काम करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचा फंडा काय आहे असा प्रश्न मला नेहमी पडतो. स्वप्ना पाटकर यांनी जीवन फंडानंतर आता आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर पुस्तक लिहावे असे सांगून तावडे म्हणाले, आयुष्यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे जगात शहाणे 2च, त्यातला एक मी आणि दुसरा तू. यातून आत्मविश्वास निर्माण होतो. आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवून ते पूर्ण करणे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे करायचे ते सर्वांपेक्षा वेगळे असले पाहिजे. स्वप्नील जोशी म्हणाले, पुस्तक लिहिणे ही वेगळीच कला आहे. लिहिणारा आणि वाचणारा यांच्यामध्ये पर्सनल फील असतो. लेखकाने हे लिखाण माझ्यासाठीच केले आहे अशी भावना वाचणाऱ्याच्या मनात असते. जीवन फंडा या पुस्तकातही असा पर्सनल फील आहे. क्रिएटिव्हिटी बरोबरच त्यात पर्सनल टच जपला गेला आहे. स्वप्नाचा स्वभाव हाच जीवन फंडा आहे. माणसं जोडण्याची आणि त्यांना एकत्र आणण्याची कला तिच्याकडे आहे. स्वप्ना पाटकर म्हणाल्या, मला व्यक्तींना त्यांना पडलेले प्रश्न जाणवायचे आणि पुढे ते सोडवण्यासाठीच्या टिप्स मी त्यांना देऊ लागले. त्या टिप्स देत असताना मी माझेही प्रश्न सोडवू लागले. त्यातून घडलेले लिखाण आणि प्रत्येक लेख मी माझ्यासाठी लिहित गेले. यापुढेही मला टिप्स द्यायला आवडेल असेही त्यांनी नमूद केले. ज्येष्ठांचे प्रवासात होणारे हाल आणि वाढलेले तिकीट दर यावर उपाय म्हणून शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शासकीय प्रवास कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी ॲडव्होकेट अभय छाजेड, दीप्ती चौधरी, रोहित टिळक आदी मान्यवर उपस्थित होते. छाजेड म्हणाले, 65 वयापासून पुढच्या नागरिकांना अशा सुविधा शासनाने जास्तीत जास्त दिल्या पाहिजेत. प्रवासात ज्येष्ठांचे हाल होतात. बसेसमध्ये काही मर्यादित जागा ज्येष्ठांसाठी असतात. त्यामुळे आणखी जागा वाढवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटी लवकरच यावर उपाय काढेल. दीप्ती चौधरी म्हणाल्या, शासकीय कार्डपेक्षा आणखी ही सुविधा ज्येष्ठांना देण्यासाठी आम्ही शासनाला नेहमी निवेदन देत असतो. परंतु अपुऱ्या कागदपत्रांमुळे तसेच अपुऱ्या प्रशासनामुळे हाती असलेली कामे ही खोळंबून बसतात. परंतु आम्ही ज्येष्ठांचे प्रश्न सोडवण्यात तत्पर राहू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. निश्चित नोकरी आणि भरपूर पगार असल्यामुळे शिक्षक आणि प्राध्यापक मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झटत नाहीत असा खेद साहित्यिक डॉक्टर हरी नरके यांनी व्यक्त केला. शिक्षणतज्ञ ग. पाटील स्मृतिप्रित्यर्थ साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या वतीने अभिजात मराठी भाषा या विषयावर नरके यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉक्टर मंदा खांडगे, अध्यक्ष डॉक्टर ज्योत्स्ना आफळे उपस्थित होते. नरके म्हणाले, अनेक भाषा लोप पावत आहेत. मराठी शाळा बंद पडत आहेत. अशा स्थितीत मराठीला सक्षम करण्यासाठी आपण जागे व्हायलाच हवे. मराठी श्रेष्ठ दर्जाची भाषा आहे. जे नाही म्हणतात त्यांचे मत विचारात घेतले जाऊ नये. मराठी ही जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी भाषा आहे. तिचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शिक्षक प्राध्यापकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. पण विनंती करूनही ते पुढे येत नाहीत. मराठीसाठी विधायक वातावरण निर्माण व्हायला हवे. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आता सर्वांनी एकत्र प्रयत्न करायला हवेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.